शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील औद्योगिक वसाहतीच्या बाह्य वळणावर आज दुपारी नृसिंहवाडीतील सांगलीकडे जाणाऱ्या 4 चाकीला अचानक आग लागली। अचानकपणे भले मोठे आगीचे लोट येत असताना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गाडीचे दरवाजे ओढून काढून ड्रायव्हर सहित 7 जणांना बचाव कार्य करून त्यांना सुखरूपपणे बाहेर काढल्याची घटना घडली। दरम्यान बचाव कार्य झाल्यानंतर लगेचच वाहनाच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट झाल्याने या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानंतर शिरोळ येथील दत्तसाखर कारखान्याचे अग्निशमन दलाला पाचारण केलं। या पथकाने ही आग विझवली, मात्र अवघ्या 15 मिनिटात गाडी जळून खाक झाली होती। घटनेनंतर मादनाईक यांनी स्वतःची 4 चाकी बोलावून या कुटुंबाला कोल्हापूर येथे घरी पाठवलं। पुणे येथील मोनाली पाटील या आपल्या 2 मुलांसह आई, बहीण, बहिणीचा मुलगा आणि वाहन चालक असे मिळून रविवारी दुपारी नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी गेले होते। दर्शन करून ते कवठेपिराण येथील पाहुण्यांकडे दुपारी निघत होते। यावेळी उदगाव येथील लक आकीवाटे औद्योगिक वसाहतीच्या बाह्य वळणावर आल्यावर या 7 सीटर वाहनाच्या इंजिनमधून धूर आणि जाळ आला। यावेळी गाडीचे ब्रेक फेल झाले। याच वेळी शेताकडे जाणारे सावकार मादनाईक आणि नागरिकांना ही बाब लक्षात आली। त्यानंतर त्यांनी तातडीने ड्रायव्हर, 3 महिला आणि 3 मुलांना तातडीने बाहेर काढून बाजूला आणलं। इतक्यातच वाहनाच्या इंधनाच्या टाकीमध्ये भला मोठा स्फोट झाल्याने सर्वत्र आग लागली। नागरिकांनी शिरोळ येथील अग्निशमन दलाला पाचारण केलं असता आग विझवली, मात्र अवघ्या 15 मिनिटात हे वाहन जळून खाक झालं।